बुरुड समाजातील सामाजिक दानशूर कार्यकर्ते व उद्योजक प्रकाशजी पळसे यांनी संतश्रेष्ठ बुरुड केतेश्वर महाराज यांच्या जीवनावर लिहिलेल्या मेदारवाणी या पुस्तकाचे प्रकाशन बुधवार 18 फेब्रुवारी रोजी सांगली येथे होणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक व सोलापूर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दशरथ वडतिले यांनी दिली। हा कार्यक्रम त्याच दिवशी सांगली येथील डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग हॉल येथे होणार आहे। शिवसेनेचे माजी खासदार व माजी मंत्री चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात मेदार बुरुड समाजाचे जगद्गुरू व महामंडलेश्वर सुरेश नागेश्वर महाराज खामगाव बुलढाणा यांच्या हस्ते मेदारवाणी पुस्तकाचे प्रकाशन होईल, असे पत्रकार वडतिले यांनी सांगितले। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हरीशजी पिंपळे मूर्तिजापूर, किशोरजी जोरगेवार चंद्रपूर, पत्रकार दशरथ वडतिले सोलापूर, उद्योजक राजेंद्र सूर्यवंशी पंढरपूर, समाजसेविका श्यामलाताई सोनवणे, उद्योगपती विकास शेठ नागे पुणे, माजी नगराध्यक्ष सुभाष भाऊ सूर्यवंशी व दलित मित्र पांडुरंग अप्पा करपे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। विशेष म्हणजे या पुस्तकाचे लेखक प्रकाश पळसे यांच्या 61 निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक सिद्धांत पळसे यांनी केले आहे। तसेच या कार्यक्रमात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्य व नगरसेवकांचा, बुरुड समाजाच्या नेत्या मेनकाताई कोरडे बेळगाव व संत केतेश्वर यांची मूर्ती वाटप करणारे दानशूर लखन जतकर, मनोज व रमाकांत वडतिले बंधू यांच्यासह अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे।